बॉलिवूडमध्ये प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतातच असं नाही, पण बऱ्याचदा ज्यांची पूर्ण होतात त्यांना नशीब पूर्णतः साथ देत नाही. आज आपण अशाच एका अभिनेत्री विषयी बोलणार आहोत, जी वयाच्या 16व्या वर्षी सुपरस्टार झाली. मात्र नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. पण तुम्ही मात्र दैनिक बोंबाबोंबला फॉलो करायला विसरू नका, कारण अशाच स्टोरीज आम्ही तुमच्यासाठी नेहमीच आणतो. राज कपूर यांच्या बॉबी सिनेमातून पदार्पण करणाऱ्या डिंपल कपाडिया यांनी पहिल्याच सिनेमातून मार्केट गाजवलं. सिनेमा आला तेव्हा त्या फक्त 16 वर्षाच्या होत्या, पण त्याच दरम्यान त्यांच्या नशिबाचे चक्र फिरलं असंच म्हणावं लागेल. 1973 साली त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. मात्र हे नातं पुढे अतिशय विषारी बनलं. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी ट्विंकलला जन्म दिला. राजेश खन्ना यांनी त्यांच्या अभिनय करण्याला विरोध केला होता. पुढे त्यांच्यात खटके उडू लागले, भांडणं वाढली. तेव्हा 25व्या वर्षी डिंपल राजेश पासून वेगळ्या झाल्या. त्यांनी शेवटपर्यंत मात्र घटस्फोट घेतला नाही, मात्र ते एकत्र देखील राहिले नाहीत. पुढे डिंपल अभिनयात परतल्या आणि त्यांनी अनेक सिनेमात काम केलं. स्टोरी आवडली असल्यास लाईक नक्की करा.